पालघर जिल्ह्यामधील कासा पोलीस ठाण्यामध्ये महिला सुरक्षेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली। तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेवर कासा पोलीस ठाण्यामधील हवालदार शरद बोगाडे यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला। या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। आरोपी हवालदार बुगडे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। पीडित महिलेने नेमके काय आरोप केलेत? नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे आणि कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शरद बोगडे हा हवालदार याच्याकडे एका कौटुंबिक प्रकरण होतं आणि त्याच्या चौकशीसाठी या महिलेचा देखील त्यामध्ये सहभाग असल्याची तक्रार होती आणि त्यासाठी या महिलेला कासा पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलेलं होतं। मात्र या पोलीस ठाण्यात आल्यानंतर या महिलेशी काहीतरी संवाद करून नंतर ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला आणि या पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस क्वार्टर्स आहेत त्या पोलीस क्वार्टर्स मध्ये नेऊन या जो आरोपी हवालदार आहे त्यांनी या महिलेवर जबरदस्ती केल्याचा आरोप तिने केलेला आहे। या एकंदरीत प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत या जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। क्राईम ब्रँचच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आले। तसंच इथले प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची देखील तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात तातडीने कारवाई सुरू आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।